खालील वाक्यातील कर्ता कोणता? वाक्य दिलेलं आहे आपल्याला, वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. त्या कन्येला बिंदिया शोभते. ठीक, या वाक्यातला आपल्याला कर्ता शोधायचा आहे. बघा, कर्ता ओळखताना सर्वप्रथम क्रियापदातील मूळ धातू शोधायचा. तो आहे शोभ. आणि या मूळ धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या असा संदर्भाप्रमाणे प्रत्यय लावायचा आणि कोणी प्रश्न विचारायचा. मग आता इथे शोभणारी, बिंदिया म्हटल्यामुळे शोभणारी, नारी लागू पडणार. शोभणारी कोण आहे? बिंदिया. शोभ या धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या लावायचं. मग शोभणारी आणि कोणनी प्रश्न विचारला. शोभणारी कोण? बिंदिया. आणि म्हणून बिंदिया हा या वाक्यातील काय आहे? कर्ता आहे. आणि म्हणून आपलं उत्तर येणार 3 नंबरचा पर्याय. लक्षात घ्या मित्रांनो, कधीही कर्ता शोधताना क्रियापदातील मूळ धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या लावूनच कर्ता शोधायचा, अन्यथा उत्तर चुकू शकते. ठीक आहे. आणि म्हणून शोभणारी बिंदिया आहे आणि शोभण्याची क्रिया बिंदियावरच होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो की वाक्याच्या सुरुवातीला असणारं नाम किंवा सर्वनाम हे कर्ता असते, असं मुळीच नाही. ठीक आहे. मग कर्ता ओळखताना मूळ धातू, क्रियापदातला मूळ धातू शोधून त्याला नारा, नारी, नारे, नाऱ्या असा प्रश्न विचारून, ठीक आहे, त्याला प्रत्यय लावून कोणी प्रश्न विचारायचा. तुम्हाला जे उत्तर मिळते तो वाक्यातील कर्ता असतो. जसं शोभणारी बिंदिया, बिंदिया कर्ता. आणि वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते, ज्याला सोसावी लागते, ज्याला सहन करावी लागते, तो शब्द वाक्यातील कर्म असतो. ठीक आहे. कर्ता हा क्रिया करणारा असतो आणि कर्म असणारा जो शब्द आहे, ठीक आहे, कर्म ज्याच्यावर घडते, ज्याला सोसावं लागते, सहन करावं लागते, तो शब्द कर्म असतो. ठीक आहे. आणि मग इथे बघा, शोभणारी बिंदिया आणि शोभण्याची क्रिया पण बिंदियावरच होते. म्हणजेच या वाक्यात कर्म नाही. कर्ता आणि कर्म हे 2 वेगवेगळे शब्द असायला पाहिजे. कर्त्यापासून क्रिया सुरू झाली आणि ती कर्त्यावरच संपत असेल तर अशा वाक्यामध्ये कर्म नसते. आणि म्हणून हे वाक्य अकर्मक आहे. शोभते हे अकर्मक क्रियापद आहे आणि बिंदिया हे या वाक्यातील काय आहे? कर्ता आहे. बिंदिया हा शब्द या वाक्यातील काय आहे? कर्ता आहे. ओके, यस.